आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. वस्तू आणि सेवा कर रचनेमध्ये नुकतेच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेत. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. या लाभाबाबत मान्यवरांनी केलेलं विवेचन आजच्या प्रासंगिक या सत्रात आपण ऐकणार आहोत. प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ तसंच इंडियन मेडिकल असोसिएशनचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनुपम टाकळकर यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये वस्तू आणि सेवा करात झालेल्या कपातीमुळे होणाऱ्या बदलांबाबत आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले, नमस्कार. आज आपण जीएसटी 2.0 च्या सुधारित धोरणांबद्दल सखोल माहिती घेऊया. त्यामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात काही जे महत्त्वपूर्ण बदल घडलेले आहेत त्याविषयी आपण इत्थंभूत माहिती जाणून घेऊया. जीएसटी 2.0 एक नवा प्रारंभच म्हणावा लागेल. सप्टेंबर 2025 याच महिन्यात लागू झालेल्या जीएसटी 2.0 मध्ये कर संरचनेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत. या नव्या संरचनेत मुख्यतः 2 कर दर ठेवण्यात आले, जसे की 5% आणि 18%. हे आपण सगळेजण जाणतो. या बदलांमुळे आरोग्य सेवा क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. औषधांच्या किमतीत घट होईल, उपचार अधिक परवडणारे होतील आणि रुग्णांना उच्च दर्जाची सेवा मिळू शकेल. काही महत्त्वाचे बदल जे आरोग्य क्षेत्रात झालेले आहेत ते आपण बघूयात. औषधांवरील जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे. सर्व औषधांवरील जीएसटी 12% 5% करण्यात आलेला आहे. जीवनावश्यक औषधांवरील जीएसटी हा 0, कर्करोग, दुर्मिळ रोग आणि गंभीर दीर्घकालीन रोगांसाठी 33 जीवनावश्यक औषधांवरील जीएसटी हा 0 करण्यात आलेला आहे. वैद्यकीय उपकरणातील जीएसटी कमी केलेला आहे. वैद्यकीय उपकरण म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स जे आम्ही वापरतो त्याचा जीएसटी 12% किंवा 18% देखील होता. बऱ्याचशा इन्स्ट्रुमेंट्सचा 18% देखील होता. तो आता 5% करण्यात आलेला आहे. डायग्नोस्टिक किट्स म्हणजे निदान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या किट्स होत्या किंवा उपकरणं असतात त्याच्यावरची जीएसटी देखील कमी करण्यात आलेला आहे. ग्लुकोमीटर, थर्मोमीटर, बँडेजेस, सर्जिकल ग्लोव्ज यासारखी उपकरणांवरील जीएसटी हा 12% 5% करण्यात आलेला आहे. तसेच अत्यंत महत्त्वाचा बदल जो भारत सरकारतर्फे करण्यात आलेला आहे, जो अत्यंत स्वागतार्ह आहे, तो म्हणजे आरोग्य विमा प्रीमियमवरील जीएसटी हा 0 करण्यात आलेला आहे. व्यक्तिगत आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियमवरील 18% जीएसटी हा 0 करण्यात आलेला हा खरंच अत्यंत स्वागतार्ह बाब आहे भारत सरकारची. या बदलांमुळे रुग्णांना औषधांच्या किमतीत लक्षणीय त्यांचा घट होईल आणि उपचार हे अधिक परवडणारे होतील. आता आरोग्य सेवेसाठी काय काय त्याचे क्षेत्रासाठी काय काय फायदे होतील आपण एकदा जाणून घेऊयात. औषधांच्या किमतीत घट, जीएसटी कमी झाल्यामुळे औषधांच्या किमतीत घट होईल, त्यामुळे रुग्णांना उपचार घेणे हे अधिक परवडणारे होईल. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी हा 12% किंवा 18% 5% झालेला आहे. त्याचा फायदा इनडायरेक्टली सर्वसामान्य जनतेलाच होईल. आरोग्य विमा प्रीमियमवरील जीएसटी हा 0. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्य विमा घेणे आता हे खूप सोपे आणि स्वस्त झालेले आहे. उपकरणांच्या किमतीत घट झाल्यामुळे छोटे क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स अधिक परवडणारी सुविधा देऊ शकतील. विमा प्रीमियम कमी झाल्यामुळे अधिकाधिक लोक आरोग्य विमा घेऊ शकतील आणि आर्थिक सुरक्षा त्यांची वाढेल. जीएसटी 2.0 च्या सुधारित धोरणांमुळे आरोग्य क्षेत्रात हे मोठे बदल घडत आहेत. तसं पाहायला गेलं तर जीएसटी हा पूर्णपणे रद्द व्हावा आरोग्य क्षेत्रासाठी. आयएमएची ही जुनी मागणी आहे की जीएसटी पूर्णपणे रद्द करावा, जेणेकरून रुग्णांना त्याचा थेट फायदा होईल. औषधे आणि उपचारचा खर्च कमी होईल आणि आरोग्य सेवा अधिक परवडणारी होईल. भारत सरकारने हे केलेले जीएसटी कमी करण्याचे हे केलेले सकारात्मक बदल वैद्यकीय क्षेत्रातील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्याच्या दृष्टीचे एक पाऊलच म्हणावे लागेल. औषधांच्या किमतीत घट होईल, उपचार अधिक परवडणारे होतील आणि रुग्णांना उच्च दर्जाची सेवा या नवीन जीएसटी धोरणांमुळे मिळू शकेल. त्याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. हेल्थ इन्शुरन्स आधी 18% जीएसटी त्यावर लागू होता. आता हा कर रद्द झाल्यामुळे सामान्य माणसाचा थेट फायदा कसा होईल ते आपण जाणून घेऊयात. जीएसटी रद्द झाल्याचे मुख्य फायदे: प्रीमियम स्वस्त होईल. उदाहरणार्थ वार्षिक 25,000 रुपयाचा पॉलिसीवरती आधी साधारणतः 4,500 रुपये जीएसटी लागायचा. आता तो खर्च वाचेल. जास्तीत जास्त लोकांना हेल्थ इन्शुरन्स घेणे शक्य होईल. ग्रामीण आणि मध्यमवर्गीय लोकांनाही प्रीमियम परवडेल. देशात इन्शुरन्सचे कव्हरेज वाढेल, त्यामुळे आजारात लोक थेट खिशातून पैसे देण्याऐवजी पॉलिसीचा उपयोग करतील. खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेणे तुलनेने अधिक सोपे होईल. आर्थिक अडचण कमी होईल. भारतात अजूनही सुमारे 20 ते 30% लोकांकडेच हेल्थ इन्शुरन्स आहे. युरोपमधील बहुतांश देशांमध्ये 90 ते 100% लोकसंख्या ही इन्शुरन्स कव्हरेज खाली येते. फ्रान्स, जर्मनी, युके सारख्या देशांमध्ये तर सरकार सर्व नागरिकांना आरोग्य विमा हमी देते. अमेरिकेत थोडी वेगळी व्यवस्था आहे. तिथे सुमारे 90% लोकसंख्या विमा कव्हरेज खाली येते. पण
पण काहींचे खर्च खाजगी पॉलिसीद्वारे तर काहींचे खर्च सरकारी योजनेत निभवले जातात. भारताच्या तुलनेत पाश्चिमात्य देशात रुग्णाला हॉस्पिटलचा खर्च खिशातून करावा लागत नाही. इन्शुरन्स कंपन्या सर्व सांभाळून घेतात. आता सामाजिक परिणाम काय होईल याच्याकडे आपण बघूयात. लोक आरोग्याबद्दल अधिक जागरूक होतील. हेल्थ इन्शुरन्स हा लक्झरी न मानता गरज म्हणून लोक स्वीकारतील. उपचार वेळेवर होतील आणि त्यामुळे गंभीर आजार टाळता येतील. नोकरदार वर्गाला याचा थेट फायदा होईल कारण ते नियमित प्रीमियम भरतात. ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होईल कारण त्यांचे प्रीमियम जास्त असतात. जीएसटी काढल्यामुळे मोठी बचत होईल. छोट्या व्यापाऱ्यांना आणि स्वयंरोजगार असणाऱ्यांना देखील इन्शुरन्स घेणे आता शक्य होईल. त्यामुळे सरकारचा हा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातही जास्तीत जास्त लोकांनी हेल्थ इन्शुरन्सचे कव्हर घ्यावे हीच वेळ आहे. आता खर्च कमी झाल्यामुळे प्रत्येकाने स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स घ्यावे. सरकारने सप्टेंबर 2025 पासून औषधांवरील जो जीएसटीचा दर कमी केला आहे त्याचा सर्वसामान्यांना अधिक फायदा होईल. कसे ते आपण जाणून घेऊयात. हा निर्णय खरोखर स्वागतार्ह आहे. औषध हा माणसाचा दैनंदिन खर्चाचा भाग आहे. आधी अनेक महत्वाच्या औषधांवरती 12% ते 18% पर्यंत जीएसटी होता. आता तो कमी करून 5% किंवा काही औषधांवरती तर 0% केलेला आहे. याचा थेट फायदा कसा होईल ते आपण जाणून घेऊयात. सामान्य माणसाचा मानसिक वैद्यकीय खर्च कमी होईल. उदाहरण द्यायचे असल्यास दरमहा 1000 रुपयांच्या औषधांवरती आधी 120 रुपये जीएसटी लागायचा. आता तो 50 रुपयावर होईल. म्हणजे वर्षभरात एका कुटुंबाला 800 ते 1000 रुपयांची बचत होईल. याचा फायदा दीर्घकालीन आजार असणाऱ्या रुग्णांना याचा जास्त फायदा होईल कारण डायबिटीज, बीपी, हृदयरोग किंवा कर्करोगाचे रुग्ण यांना ह्याचा फायदा सगळ्यात जास्त होईल. भारतात औषधांचा खर्च खिशातून जास्त करावा लागतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आपल्या देशात 80% आरोग्य खर्च थेट रुग्णच भरतो. युरोपामध्ये हा आकडा केवळ 15% आहे कारण तिथे सरकार किंवा इन्शुरन्स कंपन्या बहुतेक खर्च उचलतात. अमेरिकेत प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज महाग असतात पण बहुतेक लोकांकडे इन्शुरन्स असल्यामुळे थेट भार त्यांच्यावर पडत नाही. त्यामुळे भारतात औषधावरील जीएसटी कमी होणे म्हणजे थेट मध्यमवर्गीय आणि गरीब रुग्णांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. औषधांवरील जीएसटीचा घट हा निर्णय सर्वांच्या हिताचा आहे. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. औषधे स्वस्त व्हावीत आणि कोणालाही उपचार घेण्यास अडथळा येऊ नये. श्रोत्यांना मात्र लक्षात ठेवावे की स्वस्त औषधांचा फायदा घेण्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि स्वतःहून औषधोपचार टाळावे. आरोग्य सेवा सर्वांसाठी परवडणारी करणे हा सरकारचा प्रांजळ उद्देश आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनची ही आधीपासूनची मागणी आहे की जीएसटी हा आरोग्य सेवांवरती पूर्णपणे 0 करण्यात यावा. परंतु सरकारने उचललेले हे पाऊल त्या 0 जीएसटी कडे किंवा 0 जीएसटी आकारण्याकडे घेतलेले सरकारचे हे महत्वाचे पाऊलच म्हणावे लागेल. लोक आता सजग राहतील. हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटी रद्द आणि औषधांवरील जीएसटी घट यामुळे त्यांचा खर्च कमी होईल. श्रोत्यांनी ही संधी गमावू नये. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स घ्यावा आणि आवश्यक औषधेही वेळेवर घ्यावी. हा निर्णय थेट आर्थिक मदत आणि आरोग्य संरक्षण या दोन्ही बाबी सुनिश्चित करतो. धन्यवाद. जीएसटी कपातीचा उद्योग क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योजक उमेश दाशरथी यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, नमस्कार. जीएसटी मध्ये ज्या कर स्लॅब मध्ये सुधारणा झालेल्या आहेत त्यामुळे भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रावरती फार मोठ्या प्रमाणावरती सकारात्मक प्रभाव पडलेला आहे आणि त्याचाच उहापोह करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. जीएसटी जेव्हा अस्तित्वात आलं भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यात बरेच सारखे टॅक्सेस एकत्र करण्यात आले आणि भारताच्या कर प्रणालीतला हा एक अत्यंत मोठा टप्पा ठरला. गेल्या काही वर्षात उद्योग, व्यापारी आणि ग्राहक यांच्या फीडबॅकनुसार सरकारने वेळोवेळी जीएसटीचे स्लॅब सुधारलेले आहेत आणि अगदी अलीकडे जी झाली म्हणजे अगदी गेल्या महिन्यामध्ये जी एक सुधारणा झाली ज्याच्यामध्ये वाहन निर्मिती आणि घटक उद्योग किंवा कॉम्पोनंट याच्या अँसेलरीज यांच्या कर दरांमध्ये देखील काही अत्यंत महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनं, ऑटो पार्ट्स आणि लहान इंजिन क्षमतेच्या गाड्यांवर याचा सकारात्मक परिणाम झालेला आहे. या सुधारित स्लॅब अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवरचा जीएसटी 12% 5% आणला. काही ऑटो कॉम्पोनंट्स मध्ये ज्याला 28% स्लॅब होता तो 18% केला गेला ज्याच्यामुळे 10% फरक पडलेला आहे. तसेच वाहनांच्या बॅटरी आणि चार्जिंग उपकरणे तसेच ईव्हीचे कॉम्पोनंट, इलेक्ट्रिक व्हेकलचे कॉम्पोनंट याच्यावरती देखील कर सवलती दिल्या गेलेल्या आहेत. व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रामध्ये 15 वर्षाचा जो नियम एन्फोर्स केला गेला स्क्रॅपिंगसाठी तर या स्क्रॅपिंग पॉलिसीला पूरक अशा बऱ्याच कर सवलती पण दिल्या गेल्या ज्याच्यामुळे नवीन वाहन खरेदीला प्रोत्साहन मिळालेलं आहे. विशेषतः या बदलांचा भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्रांवरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा दुहेरी आणि दोन्ही बाजूनी सकारात्मक परिणाम दिसतो आहे. त्यातला एक सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे उत्पादनात वाढ होणे आणि स्पर्धात्मकता वाढणे. ओव्हरऑल रेट कमी झाल्यामुळे उत्पादनांमध्ये जी वाढ झालेली आहे ही उत्पादनामधली वाढ ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे. याच्या व्यतिरिक्त रेट्स कमी झाल्यामुळे स्पर्धात्मकता फार मोठ्या प्रमाणावरती वाढेल ज्याच्यामुळे
चांगल्या क्वालिटीची वाहनं तयार करण्यासाठी मदत होईल. हे कर कमी झाल्यामुळे देशातले वाहन निर्मिती कंपन्यांचे कॅश फ्लो वाढले आणि ज्याच्यामुळे त्यांची लिक्विडिटी ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या हातामध्ये खेळता पैसा वाढलेला आहे, ज्याच्यामुळे साहजिकच त्यांना वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी पैसा उपलब्ध होतो आहे. उत्पादन खर्चामध्ये नॅचरली उत्पादन खर्च कमी होणार आहे. जेव्हा प्रोडक्शनची संख्या वाढते त्यावेळेला साहजिकच उत्पादन खर्च देखील कमी होतो. याच्यामुळे नवीन गुंतवणुकीचं वातावरण निर्माण होतंय, कारण जागतिक बाजारामध्ये आपण स्पर्धेसाठी अजून जास्त कॉम्पिटिटिव्ह झालेलो आहोत. तेव्हा मेक इन इंडिया हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतलेलं एक मिशन आहे, या मिशनला देखील चालना मिळते आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ग्राहकांना होणारा लाभ. जीएसटीचे दर घटल्यामुळे वाहनांचे दर कमी झालेले आहेत आणि त्यामुळे ग्राहकांचा खरेदीसाठीचा आत्मविश्वास किंवा डिस्पोजेबल इन्कम ग्राहकांचा वाढलेला आहे. विशेषतः 2 चाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये गेल्या काही महिन्यात लक्षणीय वाढ दिसून आली आणि आपल्यालाही कदाचित आपणही वर्तमानपत्रांमध्ये वाचलं असेल की आपल्या शहरामध्ये देखील अगदी दसऱ्याच्या एका दिवशी 1000 4चाकी गाड्या विकल्या गेल्या. हा या शहराच्या इतिहासात एक विक्रम आहे आणि असंच जवळपास भारतातील प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये होतं आहे. हा केवळ त्यांच्या म्हणजे 4चाकी गाड्यांच्या देखील किमतीच्या जवळपास ₹1,00,000-1,50,000 रुपयापर्यंत कमी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे दिसून येणारा परिणाम आहे. त्यातला तिसरा महत्वाचा एक मुद्दा जो आहे तो म्हणजे पुरवठा साखळीमध्ये सुधार होतोय. ऑटो कॉम्पोनंट्सचा जीएसटी कमी झाला, 28% 18% झाला. त्याच्यामुळे संपूर्ण जी व्हॅल्यू चेन आहे, ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट सप्लायर जे आहेत यांच्यामध्ये वर्किंग कॅपिटलच्या एफिशियन्सीज वाढल्या. ह्यात ओईएम पासून टियर 1 टियर 2 सप्लायर्स पर्यंत संपूर्ण इकोसिस्टीम ही अत्यंत संघटित होती आहे. आणि हे तर झाले केवळ फायनान्शियल गोष्टी, पण याच्या व्यतिरिक्त एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणीय परिणाम जे आहेत हे परिणाम देखील त्याच्याकडे देखील लक्ष देणं महत्वाचं आहे. कारण या कर सवलतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वेगाने वाढतोय. साहजिक आहे की कार्बन उत्सर्जनात घट, जो की इलेक्ट्रिक वाहनांचा एक प्रमुख उद्देश आहे. कार्बन उत्सर्जनात घट होणे, इंधन आयातीवरती नियंत्रण राहणे, कारण भारतामध्ये आपलं इंधनाची आयात करणे, पेट्रोलियम प्रोडक्टची आयात करणे हा एक फार मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये नियंत्रण मिळवणे म्हणजे आपली जी परकीय गंगाजळी आहे ती बाहेर कमी जाईल, अशा दृष्टीने याचं महत्व आहे. आणि क्लीन एनर्जी ज्याला आपण म्हणतो, स्वच्छ ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, या स्वच्छ ऊर्जेचा प्रसार या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपला देश पुढे जातोय. आपल्या भारत सरकारने 2030 पर्यंत 30% इलेक्ट्रिक मोबिलिटीचं लक्ष साध्य करायचं ठरवलेलं आहे आणि मला वाटतं ही जी स्टेप आहे ही त्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची स्टेप ठरली जाईल. केवळ ते नाहीत तर याच्या व्यतिरिक्त जे इनडायरेक्ट बेनिफिट्स आहेत किंवा अप्रत्यक्ष जे याचे फायदे आहेत त्यातला एक महत्वाचा फायदा म्हणजे नवीन पद्धतीने रोजगार उपलब्ध होतोय. कारण बॅटरी असेंब्ली युनिट्स हा एक नवीन व्हर्टिकल नवीन व्यवसाय चालू झालेला आहे. चार्जिंग स्टेशन हा एक नवीन व्यवसाय चालू झालेला आहे आणि अशा नवीन व्यवसायांमुळे नवीन रोजगार निर्माण होत आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये, डिझाईन क्षेत्रामध्ये, उत्पादन क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रिक व्हेकलमुळे वेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत. एकूणच पाहताना जीएसटी मधील या सुधारित स्लॅबमुळे भारताचा ऑटोमोटिव्ह उद्योग हा जास्त स्पर्धात्मक होतो आहे, जास्त ग्राहकाभिमुख होतो आहे. प्राइस कमी होत असल्यामुळे, पोल्युशन कमी होत असल्यामुळे जास्त पर्यावरण स्नेही होतो आहे. त्याच्यामुळे विकसित भारताच्या दिशेने गतिमान होण्यासाठी या जीएसटी स्लॅब मधल्या सुधारणा हे मला वाटतं एक अत्यंत महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे. ऍक्च्युअली नुसती कर कपात नाही तर याला थोडंसं बोली भाषेत म्हणायचं झालं तर एक नव्या ऊर्जेचं इंजेक्शन सगळ्या इकोसिस्टीम मध्ये दिलंय असं म्हणायला हरकत नाही. जे आपल्याला उत्पादन, रोजगार आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, अशा सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दिशेने आपल्या देशाला पुढे नेणारं ठरेल यात काही शंका नाही. धन्यवाद. जीएसटी कररचनेमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या लाभांबाबत मान्यवरांनी केलेलं विवेचन प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.